स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय। अतुल गुणकर शेट्टी असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 67,000 रुपयांचं एमडी ड्रग जप्त करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थांची तस्करी, साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल गुणकर शेट्टी हा सांगली फाटा इथं अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सापळा रचून मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल गुणकर शेट्टीला सांगली फाटा परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडून 67,000 रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले। शेट्टी यानं सन 2008 मध्ये मुंबई इथं एका व्यापाऱ्याचा खून करून 63 कोटी रुपयांचा दरोडा टाकला होता। यात त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील लागली होती, मात्र तो पोलिसांना मिळून आला होता। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगली फाटा इथं कारवाई करत मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल शेट्टीला ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SM गळवे, अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, सचिन जाधव, अरविंद पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, विशाल खराडे, अशोक पवार, शिवानंद मठपती, योगेश गोसावी, अमित सरजे, नामदेव यादव, महादेव मुळीक, यशवंत कुंभार आणि सहकार्याने मिळून केली आहे।